सतीश किचनमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो. हॅपी दिवाळी तुम्हा सगळ्यांना. तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की चकल्याची खमंग भाजणी कशी करायची. तर आता आपण जे दळून आणलेलं खमंग पीठ आहे त्याला कशा रीतीने भिजवायचं चकल्यासाठी आणि खमंग चकल्या कशा होतील ते बघूया. चकलीच्या पिठामध्ये सुरुवातीला तेलाचं मोहन घालून घेतलेलं आहे. तर 4 ग्लासला आपल्याला 2 चम्मच मोहन घालायचं होतं. 2 चम्मच मोहन घालून घेतलेलं आहे. त्याला आता मिक्स करूया. तेलाचं मोहन घातल्यानंतर पूर्ण पीठ असं मिक्स करून घ्यायचं आहे. मोहन परफेक्ट झालं असं करून बघायचं. तर हे मोहन आपलं परफेक्ट झालेलं आहे, बघू शकता. मोहन जर परफेक्ट झालं तरच आपली चकली अगदी खुसखुशीत आणि कुरकुरीत होणार. गोडनिंबाचा पाला, अद्रक आणि मिरचीचं वाटण करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं लसूण पण घालायचं आहे. चला तर मग वाटण करूया. वाटण तयार झालेलं आहे. तर वाटण मिक्स करून घ्यायचं आहे. याच्यामध्ये पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि चकल्याला खूप मस्त टेस्ट येणार. अर्धी वाटी तीळ आणि 1 चमच ओवा घालून घेतलेला आहे मित्रांनो, बघू शकता. 1 चमच तिखट घातलेलं होतं आणि अर्धा चमच हळद घातलेली आहे आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे. याला मिक्स करायचं आहे. पूर्ण मिक्स करूया. शेवटी आपण आमसूर पावडर घालून घेतलेलं होतं. त्याने खूप मस्त टेस्ट येणार आहे. तिखट, आंबट आणि खूप मस्त. थोडं थोडं पाणी घालून याचा गोळा तयार करायचा आहे. चकलीचा गोळा तयार झालेला मित्रांनो. तर मग साच्यामध्ये भरून घेतलेला आहे. साच्याला आतमधून तेल लावून घेतलेलं होतं. चला तर मग चकली करूया. प्लेटा घ्यायची आहे. त्याला तेल लावून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला चकली करून घ्यायची आहे. अशा गोल चकल्या. गॅसवर पॅन ठेवलेलं होतं. त्याच्यामध्ये तेल गरम झालेलं आहे, बघू शकता. कमी गॅसवर अगदी तळून झालेले आहे मित्रांनो, बघू शकता. शिवाय नाश्त्याची प्लेट अगदी अधुरी आहे. चला तर मग दिवाळीच्या नाश्त्यामध्ये खमंग केलेली चकली. हॅपी दिवाळी. खमंग चकल्या तयार झालेल्या आहे, बघू शकता. किती मस्त खमंग चकल्या तयार झालेल्या आहे. जर तुम्हाला माझा हा चकल्याचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. हॅपी दिवाळी.